नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. शरदचंद्र पवार गटाला अहिल्यानगर प्रभाग 1 मधून विजयाची नांदी. आमचे उमेदवार कोणाच्याही दबावाला घाबरत नाहीत. खासदार निलेश लंके यांची एक खास मुलाखत. अहिल्यानगर शहरातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे प्रभाग क्रमांक 1 मध्ये शरदचंद्र पवार गटाला विजय मिळण्याची शक्यता खासदार निलेश लंके यांनी सांगितली आहे. ते म्हणाले की सकारात्मक राजकारणावर जनतेचा विश्वास. लोकशाहीत निवडणूक म्हणजे संघर्ष नव्हे, तर जनतेच्या विश्वासाची कसोटी असते. ज्या नेतृत्वाकडे स्वच्छ विचार, प्रामाणिक काम आणि लोकांशी जोडलेपण असतं, ते कोणत्याही नकारात्मकतेशिवाय जनतेसमोर उभे राहू शकत नाहीत. आमच्या उमेदवारांनी नेहमी समाजाच्या गरजांना प्राधान्य दिलं आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी कधीही राजकारणाचा वापर स्वार्थासाठी केला नाही, तर सेवा हाच त्यांचा मंत्र राहिला आहे. प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शावर विश्वास ठेवत आम्ही या निवडणुकीची सुरुवात केली आहे. हा केवळ राजकीय लढा नसून मूल्यांचा, संस्कारांचा आणि विकासाच्या दृष्टिकोनाचा प्रवास आहे. तरुण नेतृत्वाची ऊर्जा, अनुभवी मार्गदर्शनाची साथ आणि महिलांच्या सक्षमीकरणाचा ठाम विश्वास या सगळ्यांच्या जोरावर प्रभाग क्रमांक 1 मधून सकारात्मक परिवर्तनाची नवी पहाट उगवणार आहे. जनतेला आज आश्वासनांचे नव्हे, तर प्रत्यक्ष कामाचे राजकारण हवे आहे. विश्वासघात नव्हे, तर विश्वास निर्माण करणारे नेतृत्व, भीती नव्हे, तर आशा देणारे विचार आणि दहशत नव्हे, तर विकासाची दिशा देणारी राजकीय भूमिका हीच आमची ओळख आहे. जनतेच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने ही निवडणूक केवळ विजयाचीच नव्हे, तर अहिल्यानगरच्या उज्ज्वल भवितव्याची सुरुवात ठरेल. मंडळी, आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज. सध्या आता अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेची रणधुमाळी लागली आहे आणि प्रभाग क्रमांक 1 ड मधील या ठिकाणी आपले जे उमेदवार आहेत ते म्हणजे रामदास विठ्ठल वाणी उर्फ रामभाऊ हे एक कामाचा माणूस म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आहे. त्यांचं जे शक्ती प्रदर्शन पाहिलं असं तुम्ही या ठिकाणी, तर हजारो कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागे आहेत. पण त्यांना आपल्या सोबत या ठिकाणी अहिल्यानगरचे नगर दक्षिणचे खासदार या ठिकाणी निलेश लंके आपल्या सोबत जोडले आहेत. तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, या ठिकाणी आपले जे उमेदवार आहे महाविकास आघाडीचे त्यांच्यावर म्हणजे दबाव आणला जातोय, असं काही या ठिकाणी घडलं आहे का? निवडणुकीमध्ये तुम्ही पाहिलं असेल, आपल्या पायाखाली वाळू सरकल्यानंतर माणूस चुकीच्या पद्धतीने धडपड करतो. निवडणूक जर आपल्या हातातून जात आहे हे ज्यावेळेस लक्षात येतं उमेदवाराला, त्यावेळेस तो उमेदवार दादागिरी करून काही मिळतं का काय, दहशत करून काही मिळतं का काय, आर्थिक आमिष दाखवून काही मिळतं काय, याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे हे जे चित्र आहे, हे जे जनतेसमोर जे चित्र आलं, आमच्या रामभाऊ वाणींच्या घरासमोर जे पोलिसाचा बंदुकाचा धाक दाखवून, खाकी वर्दीचा धाक दाखवून जी दहशत माजवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, याचा अर्थ ही निवडणूक त्यांच्या हातून गेलेली आहे. ही निवडणूक मध्ये आमचे हे तिन्ही उमेदवार चांगल्या पद्धतीने, चांगल्या मताने निवडून येते. माझा दुसरा प्रश्न असा आहे की या ठिकाणी आपले रामभाऊ आहे यांच्यावर दबाव आणण्यात आला. पोलीस प्रशासनाने या ठिकाणी जे अधिकारी होते त्यांनी या ठिकाणी बंदूक दाखवून धाक दाखवला गेला, एक दादागिरी, दहशत केली. तर याबद्दल तुम्ही काय समज दिली? आम्ही ज्यावेळेस आम्हाला ही घटना कळाली, ज्यावेळेस आम्ही ते व्हिडिओ पाहिला, त्यावेळेस आम्ही तात्काळ एसपीशी बोललो आणि तो व्हिडिओ आम्ही मीडियाला सुद्धा त्या ठिकाणी दिला. आणि काल एसपी साहेबांना भेटलो, आयजी साहेबांना भेटलो आणि तात्काळ त्या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले. माझा एक दुसरा प्रश्न आहे की या ठिकाणी प्रभाग क्रमांक 1 ड मध्ये आपले रामभाऊ वाणी हे उमेदवार आहेत आणि त्यांचं महाकाली प्रतिष्ठान आहे. त्या महाकाली प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी अनेक कामं केली आहेत या वार्डमध्ये. कारण त्यांच्या ज्या आई आहेत वेणूबाई, त्यांना बाई म्हणतात सर्व प्रेमाने, आणि त्यांचं या ठिकाणी चांगलं काम असल्यामुळे त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे का या ठिकाणी? माझे उमेदवार दबाव घाबरणारे उमेदवार नाही. आमचे उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातील जरी असले, पण त्यांना जनतेचा आशीर्वाद आहे. आणि ज्यावेळेस जनता एखाद्या उमेदवाराच्या पाठीशी उभ्या राहते, त्यावेळेस निकाल निश्चित त्या उमेदवाराच्या बाजूनेच निकाल लागत असतो. त्याचं एकमेव उदाहरण म्हणजे आमचे रामभाऊ असो, ऋषिकेश असो किंवा आमची संस्कृती असो, हे अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार आहे आणि सर्वसामान्यांशी नाळ जोडणारे उमेदवार आहे. म्हणजे तुम्हाला म्हणायचं असं आहे की या अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीला जास्तीत जास्त संख्याबळ मिळेल?
नगर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 1 प्रभाग क्रमांक 1 ड. हा, प्रभाग क्रमांक 1 मध्ये ड मध्ये उमेदवार आहेत आमचे रामभाऊ वाणी. आम्ही ज्यावेळेस फॉर्म भरला त्यावेळेस सुद्धा आमच्या फॉर्मची सुरुवात आमच्या महाविकास आघाडीच्या त्या राम नावाने सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आमचं निवडणुकीचं खातं सुद्धा खोलताना रामभाऊ नावानेच खोलणार. रामभाऊच विजय होणार ही पहिली घोषणा महानगरपालिकेतून त्या ठिकाणी जाहीर होणार. नंतर आमचा ऋषिकेश असुकीचा संस्कृती असो. हे होते खासदार निलेश लंके, राष्ट्रीय लोकराज्य न्यूज ब्युरो रिपोर्ट, अहिल्यानगर. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.